येरमाळा गावातील तरुण आणि होतकरू कबड्डी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी येरमाळा गावाचे सुपुत्र डॉक्टर बालाजी अगलावे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात 3,70,000 रुपये किमतीच्या ऑलिम्पिक दर्जाच्या कबड्डी मॅट्स उपलब्ध करून दिले आहेत. गावातील मुलांमध्ये राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची उत्तम क्षमता आहे, परंतु सुविधेअभावी ते मागे पडू नयेत या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. विकास भाऊ, थँक्यू बोलवल्याबद्दल ग्रामपंचायत कार्यालयात. यावेळीच्या माझ्या व्हिजिटमध्ये आपण गावातील मुलांना एक चांगल्या दर्जाच्या मॅट कबड्डी खेळण्यासाठी मला गेल्यावर समजलं होतं की आपल्याकडे गावामध्ये भरपूर सारे चांगले विद्यार्थी आहेत ज्यांचं की कॅपॅसिटी आहे की ते स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवलला खेळू शकतात कबड्डी. पण त्यांना तशी सुविधा आपल्या गावामध्ये अवेलेबल नव्हती. म्हणून आपण 3,70,000च्या ऑलिम्पिक ग्रेड मॅट जे म्हणतो आपण तशा मॅट उपलब्ध करून दिल्यात आपल्या गावाला. आजूबाजूच्या 3-4 जिल्ह्यामध्ये पण तशा मॅट नाहीत. आता जवळच्या मॅट अवेलेबल आहे फक्त औरंगाबादमध्ये अवेलेबल आहेत. तर तशी सुविधा आपण आपल्या गावातल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि जसं म्हटलं जातं की ह्या ऑलिम्पिकमध्ये ज्या पद्धतीच्या मॅट यूज केल्या जातात ऑलिम्पिक गेम्समध्ये ते सिमिलर स्टँडर्डच्या मॅट आपण आपल्या गावाला उपलब्ध करून दिल्यात, जेणेकरून आपल्या गावातली मुलं ज्या राज्यस्तरीय किंवा नॅशनल कॉम्पिटिशन असतात त्याच्यामध्ये ते यशस्वी व्हावे हेच आपला प्युअर उद्देश आहे या मॅट देण्यामागचा. आणि आपल्या गावातून चांगले विद्यार्थी खरोखरच चांगले एखादं माझं ऑलवेज म्हणणं असतं किंवा एखादा जरी गावातला विद्यार्थी त्याच्या करिअरमध्ये किंवा ते करिअर मग एज्युकेशन मध्ये करिअर असेल, नोकरीमधले असेल किंवा खेळामधले असेल तर एखादा जरी चमकला तर तो त्याच्या आजूबाजूच्या 10 कुटुंबाचं भलं करू शकतो. त्याच्यामुळे हे आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॅट आपण उपलब्ध करून दिलाय. त्याच्यानंतर आपण जे कुस्तीसाठी लागणारे सर्कल्स असतात ते देखील आपण 5 ते 6 महिन्यातच उपलब्ध करून देणार आहोत गावासाठी. तर हे फक्त काय की मी या मातीमध्ये जन्मलो आहे, या मातीमधूनच मला पुढे जे मी काही आज आहे त्या फक्त मातीचं मी काही देणं लागतो. म्हणून मी दरवर्षी काही ना काही प्रयत्न करत असतो वेगवेगळ्या म्हणजे मदतीनुसार. तर यावर्षी खरोखरच खेळाडूसाठी काहीतरी करायचं होतं म्हणून ह्या मॅट दिलेल्या आहेत. तर ह्या मॅटचं हे ग्रामपंचायत आपल्या गावासाठी आणि गावातल्या मुलांसाठी येतात. तर ह्याचा काही कोणता राजकीय एखादा पक्ष वगैरे ह्याच्यासाठी नाहीये किंवा ह्याचा कोणीही राजकीय पक्षाने देखील ह्याचा प्रोपगंडा करू नये किंवा श्रेय पण घेऊन यायचं. तर हे जे सर्व काही केलंय ते गावातल्या मुलांसाठी केलं आहे आणि भविष्यामध्ये आपण असंच करत राहणार आहोत जेणेकरून आपल्या गावातली मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उज्ज्वल भविष्य निर्माण करतील आणि आपल्या गावाचं नाव मोठं व्हावं एवढाच एक प्रांजळ उद्देश आहे. तर ह्या आपण गावाला आता अर्पण झालंय. पुढचं स्टेप म्हणजे आपल्या मुलांना जे काही लागणार आहे पुढे मॅट तर मिळालेलं आहे, त्यांना फॅसिलिटी कुठं त्या सेट करायच्या वगैरे हे सगळ्या गावांनी सहकार्य करावं. डेफिनेटली अमोल पाटलांनी हे मला मेसेज केल्यामुळे मला समजलं होतं किंवा त्यांनी मॅटची गरज आहे सांगितलं होतं मला. पण नंतर मला माहिती आहे की मी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले किंवा अवजारे वगैरे दिले तर चांगल्या पद्धतीने आपली ग्रामपंचायत पण चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करते. तर आता इथून पुढे पण तुम्ही ते मॅट चांगल्या पद्धतीनं सगळ्या मुलांना अवेलेबल करून द्याव्या. आणि जसं आणखीन एकदा पुन्हा रिपीट करतो की हे काही कोणत्या राजकीय पक्षाच्या वगैरे ह्याच्यासाठी नाहीये, हे गावासाठी जे करताय ते गावासाठी आहे. हे श्रेय फक्त गावासाठी जर मी काही कामी आलो 1% जरी तरी मला मी स्वतःला भाग्यशाली समजेल आणि असंच मी प्रयत्न करत राहील गावासाठी. धन्यवाद. या प्रसंगी माजी सभापती विकासभाऊ बारकुल आणि ग्रामपंचायतीचे सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते. ग्रामपंचायतीला यापूर्वी दिलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि इतर साहित्याचे चांगले व्यवस्थापन केल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.